मंगल किती प्रकारचं आहे? काल झाला ना आपला, किती प्रकारचं आहे? कोणते 3 प्रकार? बरोबर. तेव्हा आता हे कोणतं मंगल चालू आहे आपला? कोणतं मंगल चालू आहे म्हटलं? वस्तुनिर्देश रूप म्हणजे वस्तू म्हणजे ब्रह्मा. ब्रह्मा हे सद्रूप आहे, चिद्रूप आहे, पुढे आनंद स्वरूप आहे, पण हा व्यापक आहे आणि जगताला आधार आहे. असल्या प्रकारचं असलेलं ब्रह्म ते माझ्यावर भिन्न आहे. याला म्हणतात वस्तुनिर्देश रूप मंगल. तेव्हा हे जगत दिसतं ना, या जगतामध्ये सत्य कोण आहे? परमात्मा. बाकी हे सगळं कसं आहे? पूर्वीचे लोक आहे का? आताचे लोक पुढे राहतील का? आता हे धारा चालू आहे ना, म्हणजे गेल्या वर्षीचे पोरं वेगळे, गेल्या वर्षीचे पोरं आता नाही. आणि विचारसागर संपला म्हणजे तुम्ही काय नाही, पुढच्या वर्षी नाही. बदलत राहते ना, काय राहते. आता पूर्वीचे कुठं आहे म्हणून? आता किती पोरं आहे तुम्ही? अरे संख्या किती आहे तुमची? हां, गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे नाही का? गेल्या वर्षी 130 होते, त्याच्यातून कटत गेले. मग वस्तू निर्देश रूप, वस्तू म्हणजे ब्रह्म. ब्रह्म हे सद्रूप आहे, त्याचा कधी नाश होऊ शकत नाही. सगळं सजातीय विजातीय नाश प्रकारचे असतात ना, त्याचा नाश नाही. ते जी वस्तू कधीही नाश पावत नाही तिला ब्रह्म असं म्हणतात. त्याला आत्मा म्हणायचं. काय म्हणायचं? आत्मा, ब्रह्म वगैरे अशी नावं असतात त्याला. पण ते सद्रूप आहे. पुढे कसं आहे? चिद्रूप आहे. या सर्वाचं प्रकाशन कोण करते? ब्रह्मा. पुढे येईल तुम्हाला. चिद्रूप म्हणजे प्रकाशरूप नाही, ज्ञानस्वरूप आहे. सद्रूप पुढे, आणि पुढे आनंद स्वरूप आहे. पुढे क्रमाक्रमाने सांगू तुम्हाला, आताच नाही. आपल्याला विषयामध्ये आनंद वाटतो, पण तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? ब्रह्माचा आहे. आपल्याला श्रीखंड काय वाटते? गोड वाटते की नाही? पण ते गोडी दह्याची आहे का साखरेची आहे? का? कारला कसं असते? एका बाईने भाजी केली कशाची, म्हणजे जेवणारा मनुष्य, त्याला ते खूप गोड वाटली. गोड म्हटलं वा, कारला तर कसं असते? कडू. आपण खाल्लेलं कारला कसं होतं? म्हटलं बाईचा हात काय आहे? काय सुगरण बाई आहे बरं का. मग त्याला नवल वाटलं, आणि त्या बाईला म्हणायला लागलं, म्हटलं बाई तुमचा हात म्हणजे काय आहे? एवढं कडू कारला तुमचा हात लागल्यामुळे काय झालं? ते म्हणे महाराज बरं का, आगाऊ स्तुती करू नका, हरभऱ्याच्या झाडावर बसून. मग कारलं कसं आहे? कडूच आहे. 1 किलो कारलं आणि 3 किलो. मग गोडी कोणाची आहे? कारल्याची कुठं गोडी आहे का? मग गोडी कोणाची आहे? ती त्या गुळाची गोडी आहे. तसा विषयात सुख नाही. ते सुख कोणाचं आहे? मग ब्रह्माचं आहे. आपल्याला कोणाचं वाटतं ते? ते कुत्रं असते का नाही? ते मेलेली गुरं असतात, मग ते आपले सोडून गेलेली असतात, आणि त्याच्यावर कोण ताव मारतो? कुत्रं. अरे कुत्र्याला काही हक्क नाही का? इथून यावं नाही, रस्त्यातून बाया काही आपलं आणून टाकतात. कुत्रं त्याच्यातले झाडून झाडून खातो. मग त्या कुत्र्याने
त्या याचं मेलेल्या गुराचं हाड चिघळायला सुरुवात केली. त्याच्यामुळे त्या हाडाच्यामुळे कुत्र्याच्या दाढीला काय जखम झाली. त्याच्यातून काय निघालं, आणि त्या कुत्र्याला असं वाटलं हे हाडातलं रक्त आहे. कुठल्यातलं? आता हाडातलं रक्त आहे का याच्या दाढीतलं आहे? पण त्या कुत्र्याला असं वाटते कशात आहे, पुन्हा 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 चगळून चगळून खातो वगैरे. वास्तविक ते रक्त जे आहे ते हाडातलं, आपल्या हाडातलं नाही आहे. कुठे आहे ते? तसा प्रत्येक पदार्थामध्ये जो आनंद आहे तो पदार्थाचा नाही, कोणाचा आहे? ब्रह्मा. म्हणून ब्रह्म किन स्वरूप आहे? आनंद आहे. सद्रूप पुढे पुढे आनंद रूप. माझा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? व्यापक आहे. पृथ्वीपेक्षा कोण व्यापक आहे? समुद्र. पृथ्वीपेक्षा कितीतरी पटीने कोण व्यापक आहे? हे अमेरिकेला जातात ना लोक, कुठे अमेरिका लंडनला 12-12 तास समुद्राहून विमान जात असते. 1000 मैल वेगाने. सगळा समुद्र आहे. पृथ्वीपेक्षा समुद्र मोठा, समुद्रापेक्षा नाही सगळं. एक एक भूत आहे ना, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि पुढे मग सर्वामध्ये मोठं कोण आहे? आकाश आहे. आणि या आकाशाला आधार कोण आहे? परमात्मा. आकाशापेक्षा परमात्मा केवढा मोठा आहे सांगता येईल. जो आधार नाम रूपा. नाम रूप म्हणजे विश्व. विश्वाला कोणीतरी काय पाहिजे? आधार. आता हे वर समजलं, याला कोण आधार आहे? हे खांब आहे का? खांब नसेल तर वरचा मजला राहू शकेल का? मग तसंच यज्ञ या सृष्टीला कोण आधार आहे? ब्रह्मा. आधार नामरूप आहे. आता म्हणलं आम्हाला परमात्मा दिसत नाही की तुम्ही सांगता परमात्मा बांधावा. त्याला दिव्य दृष्टी लागते. कोणती? अर्जुनाला विश्वरूप या डोळ्याने दिसलं का? मग कोणते डोळे? पश्चिमे पार्थरूपाने आहे का? दिव्यम ददामि ते चक्षु. असं ते दिव्य दृष्टी असं आहे. म्हणून कोणची बुद्धी परमात्मा स्वरूपाला जाणते तेव्हा त्याच्यामध्ये वाचत आहे की जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धीनं जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. बुद्धी जाणे आणि बुद्धी, मग कोणती बुद्धी जाणे? शुद्ध बुद्धी जाणे. आणि मलिन बुद्धी त्याला काय करीत नाही. मलिन बुद्धी म्हणजे हे बा आपले डोळे आपण वाचतो त्याच्याद्वारा, आणि त्याच्यामध्ये दोष नावाचा असा एक असतो. त्याला डोळ्याला दोष होतो ना, आपण ऑपरेशन करतो. लेन्स आहे आपले मोतीबिंदू, दुसरा काचबिंदू. हे झाल्यामुळे डोळ्याने काय होत नाही. मग आपण मोती हे इकडे सुद्धा असं टाकत जायचं. बघा काय करायचं, उद्यापासून 17 टाकायची इकडे. मग दोष असतो. ज्या बुद्धीमध्ये दोष असतो ती बुद्धी परमात्म्याला जाणू शकत नाही. आणि ज्या बुद्धीमध्ये दोष निवृत्त झाला ती बुद्धी काय करते? मग ती जाणते. बुद्धी जाणे आणि बुद्धी
न जाणे. शुद्ध बुद्धी भिंतीमध्ये आपलं चित्र दिसते, मुख दिसते का? आरशामध्ये मग भिंतीमध्ये काय दोष आहे? आरशामध्ये दोष नाही. म्हणून बुद्धी काय आहे? जी शुद्ध बुद्धी आहे ती जाणते. त्यापुढे तर मला येणारा शुद्ध बुद्धी कोणची, मलिन बुद्धी कोणची? जिच्यामध्ये पापाची वासना आहे ती कोणती बुद्धी आहे का नाही? चोर लोक असतात, चोराच्या चित्तात काय असते? चोरी करण्याचं त्याचं सगळं ध्यान कोणावर असते? चोरी कशी करावी. चोर लोक असतात ना. म्हणून नाही का आतापर्यंत तुम्हाला लोकांनी चोरापासून काय राहा. मग चोरही असतात का? मग वाईट बुद्धी जी असते तिला मलिन बुद्धी असं म्हणतात. मलिन बुद्धी ज्याची निघून गेली त्याला शुद्ध बुद्धी मिळाला. आहे का? एखादा पाकिट पडलं असलं तर एखादा माणूस नेऊन देत असतो. कोणती बुद्धी? आणि कळू देत नाही पण पाकिट मारल्याशिवाय राहत नाही. कोणती बुद्धी? मलिन बुद्धी. मलिन बुद्धी जाणे. आणि पुढे अधिक तुम्हाला वर्णन सांगू. या बुद्धीचं वर्णन गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात केलेलं आहे. व्यवसायात्मिका बुद्धी रेती. आणि पुन्हा 18व्या अध्यायामध्ये आलेलं आहे बुद्धीचं वर्णन. 2-3 प्रकारची सत्वगुणी बुद्धी, पुढे रजोगुणी बुद्धी, पुढे आहे का नाही? जिला पापही कळत नाही पुण्यही कळत नाही कोणती बुद्धी ती? तमोगुणी बुद्धी. जिला पापही कळत नाही पुण्यही कळत आहे तिला कोणती बुद्धी मिळायचं? तुमच्या आहे नाही का? तेव्हा शुद्ध बुद्धी जाणे आणि मलिन बुद्धी काय? बसा कोण पूर्व आहे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देव कुबेरही तैसेचे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू पुढे गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती हे देवी कुबेरही. बरं का? जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी बुद्धी ज्याचे करते आणि त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्याभावांमध्ये माझे होते. अपार समुद्रावरती म्हणजे ब्रह्मावरती. तुम्हाला त्याला अपार शब्द ठेवलेला आहे वरच्या ह्याच्यामध्ये बघा तुम्ही. हे बघा ऐका ना. त्याच्यामध्ये जो आनंद सत्यप्रकाश विभू पुढे पुढे हा शब्द कोणता आहे? ज्याचा पार लागत नाही त्याला काय म्हणायचं? बघ एखादं झाड असलं त्याला आंबा असला त्याला आपल्याला तोडता येते. या सर्वाचा विमानाचा सुद्धा पार लागू शकतो, त्याला खाली आणता येते. पण आता आपण सूर्य जवळ आहे का पार आहे त्याचा काय लागत नाही. चंद्राचा कुठं हे लागते का? त्याला अपार शब्द बोलतात. कोणता शब्द बोलतात? ज्याला उपमा देऊन सांगता येत नाही त्याला काय म्हणायचं? तसा परमात्मा कसा आहे कोणतीच उपमा त्याला देता येत नाही. सगुण याला उपमा देता येते. निर्गुण स्वरूपाला काय करता येत नाही? उपमा देता येत नाही. गोड एखादं साखर असेल साखरेचं वर्णन करता येते. एवढा मोठा कडा आहे, गोड आहे, काय लाल रंगाचा आहे, वजन आहे. पण त्याच्यामध्ये असलेली गोडी त्याचं वर्णन करता येते का? एखादा कोणी जरी विद्यार्थी शिक्षक जरा शिकत होते
म्हणला साखरेचा गुळ असा असतो, तो चिकट असतो, दिसायला लाल दिसतो आणि गोड असतो. मग असं तो म्हणला गुरुजी सगळं काही आम्ही गोळीत पाहतो, दिसायला सुद्धा चांगला दिसतो, लालवाट रंगाचा असतो, म्हणतो तो गोड गोड असतो. मग साधकाने शिष्याने प्रश्न केला, म्हणला गोडी म्हणजे काय, गोडीचं वर्णन करून सांगा. आता गुरुजीला सांगता येईल गोडी, गुळाचं वर्णन करता येते पण गोडीचं वर्णन काय होत नाही, करता येत नाही. मग तरी गुळाचा खडा घेतला, त्याला सांगितलं हा कर म्हणून. तो खडा टाकता बरोबर म्हटला कसा लागतो, म्हटलं गुरुजी गोड लागतो, बिराच गोड आहे म्हणा. गुळाचं वर्णन करता येते, गोडीचं वर्णन त्याला करायचं. तसं परमात्मा केवढा आहे त्याचं वर्णन करता येत. हे आकाश कुठं लपते याचा काय लागत नाही. तुम्ही 11वा अध्याय गीतेचा शिकाल त्याच्या वेळेला या सर्व गोष्टी तिथे येणार. विश्वरूप दर्शनामध्ये परमात्म्याची व्याप्ती केवढी याची सांगितली. वायुर यमोग्नी वरुण शशांक प्रजापती स्तंभ प्रबुद्ध नमोपि भूयो नमो नमस्ते. पुन्हा 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 नमस्कार करा. पण परमात्मा स्वरूपाचा पार लागत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं, अपार. ते शब्द ठेवले वाचत जा. ज्याच्या ज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दुई ठई सर्पना जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे. हे बघ काय काय त्याच्यावरती आपल्याला सगळी देवाची यादी या ठिकाणी दिलेली आहे. जसा अपार समुद्र असतो त्याच्यावरती तरंग असतात, पाण्याच्या लाटा असतात, त्याप्रमाणे आणि काय काय आपल्याला प्राप्त दिसत असते. तरंग ब्रह्मा, पुढे विष्णू, पुढे महेश. महेश म्हणजे माणूस नाही, महेश म्हणजे कोण, भगवान शंकर के महेश म्हणजे ब्रह्मा, पुढे विष्णू, पुढे गणपती, शंकराचा मुलगा कोण, हे सगळे देवता आहे बरं का. पुढे आकाशामध्ये कोण असतो प्रकाश देण्याकरता, रात्रीचा प्रकाश बरं का. पाणी कोण पाडतो आहे का नाही, एक 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 हे सगळे दाखवलेले आहे बा. आणि आयुष्य संपल्यानंतर माणसाला कोण घेऊन जातो, जोरात काम आहे. हे सगळे देवता लोक आहे सगळे. मग एक 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 त्याचं वर्णन करून काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे बा. असा जो असलेला परमात्मा सर्वज्ञ, दयाघन आणि मुनी ज्याचे करते ज्ञान. यम ब्रह्मा वरुणेंद्र सुनवंती वेदै सांग पद क्रोध दादावस्थिते अद्गते मनसा यस्यांतन्न वेदस्वरास. मग त्याचं यम ब्रह्मा वरुणेंद्र लोकोपराने वर्णन केलेलं आहे. परमात्मा आनंद प्रकल्प, आनंद सत्य प्रकाश विभू आधार नाम रूपास, बुद्धी जाणे न जाणे तो पुराणाची वाढ सुटीने ने पार, जे झाले साकार पुंडलिका. तो का म्हणे जाते सनकाधिक द्या ते आमचे कुळदेव, असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे परमात्मा स्वरूपाचं इथे वर्णन करून आणि सांगतात, असा जो परमात्मा आहे शुद्ध बुद्धी त्याला काय करते, जाणते. अशुद्ध बुद्धी जाणू शकत नाही. पुढे वाचा. त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे. म्हणून बुद्धी हे जाणण्याचं तंत्र आहे. आपल्याला जे ज्ञान होते ते कोणाच्या द्वारा ज्ञान होते, बुद्धीच्या द्वारा. बुद्धी हे ज्ञानाचं साधन आहे. त्याला व्यवसायात्मक बुद्धी म्हणतात. गीता पाठ असेल तुम्हाला माहिती आहे. बुद्धी जर हे झाले तर संपलं सगळं. ध्यायते विषयान पुंसा संघा संज्ञा येते
क्रोधात भवती श्रुतिवंशात बुद्धिनाश संपले. बुद्धीच्यामुळेच माणसाला आणखी किंमत आहे का नाही? एखाद्याचा पगार 50 रुपये असतो, एखाद्याचा पगार 100 असतो, एखाद्याचा 5,000 असतो आणि एखाद्याचा पगार 5 लाख असतो. किती? मग इतका फरक काय बरं? ज्ञानावर फरक आहे. ज्ञानामुळे मग किंमत कोणाला आहे? माणसाला आहे का त्याच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाला आहे? ज्ञान कुठे राहते? बुद्धी. ज्याची बुद्धी परमात्मा स्वरूपाला जाणते त्याला संत म्हणायचा. सर्वाचीच बुद्धी शुद्धी नसल्यामुळे ती परमात्मा स्वरूपाला असूनही परमात्मा जाणू शकत. परमात्मा नाही की आपल्याला तो बरं का दृश्य होत नाही. दृश्य होत नाही. शब्द परमात्मा नाही का? विठ्ठल जळी स्थळी आदिव्या दृष्टीने पाय जनी वनी योगा. परमात्मा एकाच ठिकाणी आहे का? सगळा अनंत व्यापून भरलेला आहे. पण आपल्याला दृश्य का होत नाही? असूनही सुद्धा दोष आहे आपल्या बुद्धीमध्ये. काय भगवंतानी तरी काय केलं? अर्जुनाला ज्ञान सांगून अर्जुनाच्या ठिकाणी असणारा शोकरूपी दोष काय केला? त्याच्याकरता भगवद्गीता सांगितली आहे ना. पुढे आता तुम्हाला भगवत 18 अध्यायाची गीता सांगितली ना. पहिला अध्याय अर्जुना करताच आहे. त्या शोकामुळे तो म्हणतो आला युद्ध करता आला. कशा करता आला? युद्ध करता. आणि आता काय म्हणतो तो? मी युद्ध करीत. खाली बसला. मग प्रारंभीच सांगायला पाहिजे. मग आता जमत असतं काय? युद्ध करता आल्यानंतर जे दृष्ट लोक ते सोडतील का? उदाहरणार्थ बरोबर अर्जुनाला भगवंताला काय सांगावे लागले? आणि मग 18 अध्याय गीता सांगितल्यानंतर उठवावं लागलं का? आपोआपच उठला. मग कशामुळे? शोक निवृत्त नष्ट. मग ते दोष निवृत्त करता ही गीता काय करावी लागते? इथे एक वर्णन देऊ. हे परमात्मा स्वरूपाचं वर्णन आणि चाललेलं आहे. वाचा. त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे. बरोबर. बुद्धीच्या द्वारा आपल्याला ज्ञानाचा प्रत्यय येत असतो. जेव्हा आपल्याला परमेश्वराने जे शरीर दिलेलं आहे त्या शरीरामध्ये बुद्धी नावाचं तत्व आहे. एक अंतःकरण असं म्हणतात. त्या अंतःकरणाचे 4 प्रकार पडत असतात. मनबुद्धी चित्त आणि अहंकार. संकल्प विकल्प करते त्याला काय म्हणायचं आहे? मन असं म्हणायचं. पुढे मन, बुद्धी, अहंकार आणि पुढे मग चिंतन. तेच अंतःकरणाची वृत्ती चिंतन करीत असेल तर चिंतन, अभिमान घेत असेल तर अहंकार, ज्ञानाचं साधन असेल तर त्याला बुद्धी असं म्हणतात. एकाच अंतःकरणाचे 4 प्रकारची नावं आहे. मनबुद्धी चित्त आणि एखाद्याचे 4 त्याच्यामध्ये असणारे विकार असतात. मग काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर वगैरे आदी करून आपल्यालाही आवडत नाही, दुसऱ्यालाही आवडत नाही आणि जगाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. चित्तामध्ये असतात ना. त्याच्यामुळे चित्त काय झालेलं असतं? मलिन झालेलं असतं. शुद्ध चित्त वेगळं आणि मलिन चित्त वेगळं. ते शुद्ध चित्त आहे ना, तुमचं याचं वर्णन आहे बा, कुंभकर्णाचं वर्णन आहे. त्या कुंभकर्णाला उठवलं होतं. त्या कुंभकर्णाने मागितला होता वर परमेश्वरा, म्हटलं मला झोपलाच राहू द्या. झोपणे एवढं काय नाही.
काय काय मुलं असतात ना, का रे अरे पाठवला तो वेळेवर आला नाही. मी म्हणलं झोप फार सुंदर लागली होती. झोपेचं सुख असतं. मग प्रत्येक सुख आपलं हे. त्याला विचार, मग तो कुंभकर्ण झोपला तर रावणाने मग त्याला उठवण्याकरता लोक पाठवले. म्हणजे आता हा म्हणजे केवढा मोठा होता. कुंभकर्ण सामान्य नव्हता. मग केवढा मोठा होता, हिमालय पर्वतच, हिमालय एवढा होता तो. आणि त्याला उठवायचं म्हणजे कोणी याचा उठवायचा. मग तो उठतो का, हलवला तरी उठतो का तो. मग त्याला उठण्याकरता एक कॅनलच काढला पाण्याचा, आणि त्याच्या कॅनल तरी बाबा कडे घालतो आणि काही तटीला खूप वाद्य वाजवायला सुरुवात केली सगळी. तो कुंभकर्ण काही उठेना. शेवटी उठल्याबरोबर जो रागवला बघा, म्हटलं मूर्खानं, एवढ्या गोड सोप्यातून मला तुम्ही जागा केलं. म्हटलं हाणायचं का तुम्हाला प्रतिकार. म्हटलं कशाकरता उठवलं. म्हटलं तुमच्या भावाने उठवायला सांगितलं. रावणाने तरी कशाकरता उठवलं. राम म्हणाला तुमच्या लंकेवर चाल करून आला. तर म्हटलं दुसऱ्याच्या वस्तूवर आक्रमक होणं म्हणजे योग्य नाही. म्हणलं रामाला नीती माहिती नाही, दुसऱ्याच्या धनावरती इच्छा का करायची. म्हणून मला लागले तुम्हाला उठवलं. मला रावणाने तरी सुद्धा आणखी आणि कशा करता. तर त्याने म्हणले काय केलं तुमच्या रावणाने रामाची बायको काय आणली. हे नीती आहे काही. मग कुंभकर्ण म्हणतो ही नीती नाही. पूर्वीच्या काळामध्ये राक्षसाला सुद्धा काय माहिती नव्हती, दुष्ट बुद्धी नव्हती, नीती माहिती होती का. म्हटलं रावण गधा आहे, दुसऱ्याच्या बायकोला चोरून आणणं हे शहाणपणा नाही. मग त्या रावणाला विचारलं, म्हटलं की राम सीतेला तरी का चोरून आणला. ते म्हणला मला वश करायची आहे. काय करायची आहे. मंदोदरीप्रमाणे. म्हटलं ती कोणालाच वश होत नाही, रामालाच वश होते. रामाशिवाय इतरांना कोणालाच वश होत नाही. मग कुंभकर्ण म्हणायला लागला, म्हणलं कुंभकर्ण आपल्याला काही होता येते, मग तू राम का होत नाही. तर म्हटलं मी राम झालो, माझ्या अंतःकरणामध्ये काम राहत नाही. मग अंतःकरणामध्ये विकार नसणं याला शुद्ध बुद्धी म्हणतात. जाई होतो माते आम्ही विष्णुदास, हे शुद्ध बुद्धी आहे. मग जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत कोणती बुद्धी आहे, मलिन बुद्धी आहे. मग शुद्ध बुद्धी परमात्मा स्वरूपाला काय करते, आणि जर मलिन बुद्धी परमात्मा स्वरूपाला काय करत नाही. म्हणतात शुद्ध बुद्धीचा परमार्थ. तुका म्हणे चित्त आणि योनी गोपाळ. मग आपल्या बुद्धीमध्ये दोष आहेत, ते दोष घालवावे लागतात. मग परमात्मा स्वरूपाच्या व्याप्तीचं आपल्याला दर्शन होत असते. पुढे वाचा. ज्याच्या ज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परे दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे. आता थोडी उपाधी सांगतात. त्याची जगत दिसतं कोणावर भासतं. एखादा दोरीवर ते काय भासतं, त्याला राज्य सर्प म्हणतात. हा राज्य सर्प तुम्हाला पूर्ण विचारसागर संपेपर्यंत तुमचा पिच्छा सोडत नाही का. बरोबर. याच्यामुळे प्रमेय तुम्हाला आम्हाला अवगत होत असतं. त्या दोरीवरती आपल्याला रात्रीच्या वेळी काय वाचतं, कोणत्या वेळेला, सायंकाळच्या वेळेला. दिवसा दोरीवरती सर्प वाचतो का दोरी दिसते. बरं रात्री दोरीच दिसत नाही, काय दिसत नाही. मग कोणत्या वेळेला वाचतो, सायंकाळच्या वेळेला. कशामुळे वाचतो, दोरीच्या अज्ञानामुळे. काय करे, सर्वांचा आपल्याला प्रत्यय येत असतो. वास्तविक ती दोरीच असते. माणसाची काय गाळण उठते, जावे त्याच्या व्यायामा
मग तो सर्प नाही काय ते पंढरपूरला असतात ते गणपतीच्या वेळेला ते पोरं काय करत असतात कोणा बायाला थकवण्या करतात किंवा कोणाला त्याच्यामध्ये खेळ म्हणून करतात. कागदाचा साफ करतात कशाचा आणि तो असा बरोबर रस्त्यात ठेवून देतात. ते लोक आपले बाया माणसं पोती सुटली म्हणजे भगवंताच्या दर्शना करता येतात म्हातारी माणसं. आणि तो साप होता बरोबर रस्त्यामध्ये असा ठेवला मग तो साप म्हातारी बाई आणि ती कार्टी काय म्हणतो आजी साप साप ती पाहायला लागली. पाहता बरोबर अजून चावला सुद्धा नाही. म्हातारी बेशुद्धच पडली का. मग आता तिला झेंडू यायला लागला. मग कार्ट्यानं म्हणलं बा आता ही बेशुद्ध पडली आहे. तास झाला 2 तास झाले होई करत नाही काही करत नाही. मेली बिली तर आपल्यावर विनाकारण लोक आपल्यावर नाराज होतील म्हणत हिला जागवलं पाहिजे. हाका मारला तरी हो म्हणे ना आणि काहीच म्हणे ना अंगाई पालटे ना. त्या दोरीवरच्या सापाचा काय झाला परिणाम. मग या पोरांटीला उठवण्याकरता काय करायचं साप ज्या सापामुळे या म्हातारीची अशी स्थिती झाली तो सापच घेऊन आले बा. मग त्या म्हातारीच्या समोर खरा साप होता का कापडाचा होता. आणि ऑपरेशन करायला काय केले ते कापडं काढायला काय केली सुरुवात केली. म्हातारीला कळून चुकलं हा खरा साप नसून कोणता साप होता खोटा साप आहे हा खरा साप नाही असं समजता बरोबर म्हातारी टुनकन उडी मारली. दोरीवरचा साप खरा आहे का दोरीच्या ध्यानाने त्याचा बाज होतो. दोरीच्या ध्यानाने त्याचा काय होतो मग खरा आहे का. त्याप्रमाणे दोरीवर ते सर्प भासतो तो खरा नसो. म्हणून या ब्रह्मस्वरूपावर ते जगत काय होते भासत असते. मग जगत खरं नसून काय मग वेदांताचा सिद्धांत आहे ब्रह्मसत्यम जगत जीव ब्रह्मैव. मग दिसणारं जगत हे सत्य नसून काय आहे. ठिकठिकाणी साधू संतांनी सुद्धा सांगितलं ना जे देखणे सकळ ते म्हणून चिंते चरण. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. मग जगात सुद्धा जसं स्वप्न खरं नाही तसं जगात सुद्धा काय नाही मग खरं नाही. पण आपल्याला स्वप्न खोटं वाटते. जागा झाल्यावर खोटं वाटते. स्वप्न पाहत असताना आपल्याला खोटं वाटते का मग केव्हा वाटते जागा झाल्यावर. स्वप्नेचे येईल मग आपल्याला स्वप्नामध्ये जे पाहिलं एखाद्या माणसाने स्वप्नामध्ये एखाद्या माणसाला 1000 रुपये उसने दिले करार केला म्हटलं 2 दिवसांनी दिले पाहिजे. कोणत्या अवस्थेत 2000 रुपये त्याला दिले एकाकडे. आणि पुढे मग तो उठला आणि आपले 2000 रुपये उसने दिले म्हणून मागण्या करता गेला. म्हटलं आमचे 2000 रुपये द्या की. म्हटलं केव्हा घेतले होते बा. म्हटलं स्वप्नात नाही दिले का तुम्हाला. पैसे देईल का थोपकडत दे. मग स्वप्नातला व्यवहार खरा असतो का मिथ्या असतो. मग तसंच जागृतीतला व्यवहार कसा आहे मिथ्या आहे. म्हणून या ब्रह्मस्वरूपावर ते जगताचा काय होतो दृष्टांत कोणता दोरीवर ते सर्पाचा जसा भास होतो त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपावर ते जगताचा काय होतो भास होतो. पुढे परिद्वयी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे. मला असल्या प्रकारचं ब्रह्म कुठं आहे हो असं विचारलं. म्हटलं सांगा मला. आणि त्याच्याकरता ते ब्रह्म दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी कुठं नसून ब्रह्म म्हणजे तू म्हणजेच असा ब्रह्मबोधावरती जो काय होत असतो येत असतो. मग त्याचे सगळ्या भोव्या वगैरे याच्यातच आहे. पुढची भोवी वाचा. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीच आहे आत्मा आप्त काम
तरी नमन कोणा करावे म्या. पुण्यपुरुषी सदा त्याच्यामध्ये दोन भाग आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये उद्धाराची क्षमता नसते, आवड असते, त्याला पुण्यपुरुष. बहुता सुकृताची म्हणून ही विठ्ठली आहे का नाही. एखाद्या वेळेला एकाच वेळेला दोन प्रकार आले. इकडे पाठाही चालू आहे आणि तिकडे नाश्ता करणं काय आहे. म्हणजे दोन प्रकार पडतात. म्हणतो अगोदर नाश्ता करू द्या, नंतर काय करू. दुसरा म्हणतो अगोदर पाठ ऐकू द्या, नंतर काय करू. फरक आहे का नाही. मग जो आणखी नाश्त्याचा त्याग करतो ना, तो पाठा करता तो अधिक पुण्यवान. काय म्हणायचं त्याच्यावर आपण पुण्यपुरुषी निष्काम काम. निष्कामता आणखी सांगितलं. पुण्यवान पुरुष जो असतो ना, दोन आहे ना. एक पापी माणसाला आपल्याला काही कोणाला वाईट म्हणण्याची सवय नसते, पण एखाद्या माणसाने चोरी केली तर आपल्याला सुद्धा काय म्हणावं लागते त्याला. चोर म्हणण्याची इच्छा आहे का त्याच्या क्रियेवरून म्हणावं लागतं. असं परीक्षा असते ना, त्या परीक्षेमध्ये काही पोरं काय करतात, परीक्षकाची नजर चुकवतात. मग काय करतात, कॉपी करतात. मग एखादा पोरगा म्हणतो हे मार्क जास्त मिळालं. म्हटलं तुझ्यापेक्षा मला जास्त मार्क मिळालं. म्हटलं कॉपी करून तर मिळवली. जाऊ दे. तेव्हा पुण्यपुरुषी. हे पुण्य कशाने होते असते वेदांतशास्त्रामध्ये भरपूर सांगितलेलं आहे, भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा. पण पुण्य जर पाहिजे असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कोणाचा आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अपार पुण्य. भगवान नामामध्ये एक सामान्य पुण्य आहे का अपार पुण्य आहे. पुण्याची गणना नामचं कीर्तन साधन पैसोपे नरगती सायास सुखे तो घरा. भगवंताच्या नावाने किती पुण्य होते सांगता येत नाही. समुद्रात पाणी किती आहे सांगता येते का. सूर्याच्या ठिकाणी प्रकाश किती आहे सांगता येते का. केवढा समुद्र आहे सांगता येतं का. वाळवंट असा समुद्र. त्या वाळवंटामध्ये एक बीळ होतं बा, त्याच्यामध्ये उंदीर राहत होता. आणि समुद्रामध्ये बेटकुळ्या राहत होत्या. त्या समुद्रातून बेटकुळी काय आली, बाहेर आली. आणि बिळातून उंदराचं पिलू काय आलं, बाहेर आलं. आणि ते उंदराचं पिलू विचारायला लागलं त्या बेटकुळीच्या पिलूला, खरं म्हटलं तुम्ही समुद्रामध्ये राहता, केवढा समुद्र आहे. म्हणलं आम्ही समुद्रात राहतो, पण केवढा समुद्र आहे याचा आम्हाला काय नाही. म्हटलं तुम्ही समुद्रात राहता, तुम्हाला माहिती नाही का समुद्र केवढा. म्हटलं माहिती असतं तर सांगितलं असतं. आम्ही त्याच्यात राहतो, पण केवढा आहे आम्हाला काय नाही. म्हणजे उंदराचं पिलू म्हणायला लागलं. म्हणलं माझ्या पायात काय का. आता कोठा उंदराचा पाय आणि कोठा समुद्र. म्हटलं किती लांब समुद्र आहे. म्हटलं आम्हाला माहिती, माझ्या शक्तीत काय का. मग ते यथार्थ स्वरूप कळत असते का. जोपर्यंत जीवबुद्धी आहे तोपर्यंत परमात्मा स्वरूप कळणं फार कठीण आहे. केवढा परमात्मा आहे. जसं त्या उंदराच्या पोराला माहिती नाही समुद्र केवढा आहे. बेटकुळीचं पिलू जरी समुद्रात राहते, समुद्रात राहते, पण समुद्र काय नाही. तसं आपण कुठे राहतो, परमात्मा सर्व. पण केवढा परमात्मा आहे आपल्याला संतांना माहिती आहे. कोणाला. आनंदाद्वय नित्य देखा आणि ध्येय ते समचरण साये पावे माधे पुराणासी वाढ प्रतिने जे झाले व्यापार संकार्य. म्हणायचं निष्काम पुरुषी सकाम काम. हे कोणाला आपलं जाणून घेण्याकरता जोपर्यंत वृत्तीमध्ये सकामता आहे, आणि सकामता असल्यामुळे ते विरोध करत असते. निष्काम तुमच्या त्या गीतेचे तुम्ही शिकाल ना, श्रीमद भगवद्गीता भक्ती करणाऱ्यामध्ये सुद्धा 4 प्रकार केलेले आहे. आर्तो जिज्ञासू, ज्ञानीच भरतर्षभ. आर्त सुद्धा भक्तच आहे, जिज्ञासू
अर्धे सुद्धा भक्ती करतो, पण कुठपर्यंत ज्यावेळेला आपल्यावरती संकट आलं आणि कोणीच निवारण करू शकत नाही त्यावेळेला त्याला कोण आठवते? आता कोणीच आपलं गजेंद्र नावाचा हत्ती नकराने त्याचा काय धरला, तो पाण्यामध्ये असताना पाय कुठं सोडे का नका, कितीतरी वर्षापर्यंत प्रयत्न केले पण तो नकर काय सोडेना. त्याचे जात भाई वगैरे सगळे आले, मेहनत करू लागले, पण ते सोडेना बघा. आणि शेवटी जण पाहायला म्हणलं आपले जात भाई आहे सगळे, हाय मारेल आणि आपल्यालाही मारेल म्हणून त्याचे जात भाई होते, त्याला सोडून काय गेले सगळे, कोणीच मदतीला नाही. आणि आता नकर तर काय सोडत नाही, तर मरायची वेळ आली म्हणून त्याने देवाला काय मारले, ते नाम सोपे रे वाचेशी सल्लो नामा भरते तत्व वाया आणि मग परमात्मा आला. मग परमात्मा नकर होता नामदेव महाराजांनी वळलेला आहे आणि बरोबर त्याच्या धरलेला मकराने पाय असं सोडलं आणि देवाचा हात लागता बरोबर त्या हत्तीची योनी निघून गेली, तिला मनुष्य योनी काय झाली. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. कोणत्या अध्यायामध्ये? धामामध्ये किती शक्ती आहे. कशा करता तो भक्ती करतो, पण पुन्हा देवाने त्याचं काम केल्यानंतर देवाला काय करतो तो, पुन्हा काहीतरी संकट आलं तर संकटा निवारण्याकरता देवाची भक्ती करतो. पुन्हा आणखी तसाच्या मी याला कोणता भक्त म्हणायचं? अर्ध भक्त. सतत भक्ती करतो का दुःख निवृत्ती करता प्रसंगाला म्हणून भक्ती करतो? मग तो सतत भक्ती करतो का तो? पुन्हा जसाच्या तसाच त्याला अर्थ बघ. आणखी भक्ताचे वर्णन केलं आहे. सार कशा करता येतं? निष्काम कृपी वाचतो. तो मीच आहे आत्मा आप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या. मग असा असलेला जो परमात्मा आहे, मीच जर परमात्मा आहे, नमन करण्याकरता आपल्याला भिन्न मनुष्य लागतो ना. आपण आपलंच नमन करत असतो का दुसऱ्याचं करतो? तर मला गीतेमध्ये येईल नव्हते सततम कीर्तयंतो मामेत नमश्चंदस्य माम भक्ती. नमन भक्ती म्हणून सांगितली. भक्ती ते नमन वैराग्य भोग ज्ञान ब्रह्मी भोग असं वर्णन आहे. मग आता मीच जर परमात्मा होतो, परमात्म्याला वंदन करत असतो का? वंदन नमस्कार करण्याकरता दुसरा कोणीतरी लागतो ना. संबंधामध्ये वर्णन होत असते. वर्णन करणार नमस्कार करणारा वेगळा आणि ज्याला नमस्कार करतो तो देव वेगळा. आता काय झालेलं आहे, ज्याला नमस्कार करायचा आहे तो कोण झाला? मीच झाला, नाही का रे? मग आपणच आपल्याला नमस्कार करत असतो का आपल्याला भिन्न पाहिजे? मग आता परमात्मा वेगळा नाही, कोण झाला? हाच झाला. मग आता कोणाला नमस्कार करायचा? हे वेदांतशास्त्र आहे. आणखी क्रमाक्रमाने याचा काय केलेला आहे? विचार केलेला आहे. अधिक विचार कधी करू? मग 5 पर्यंत